PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. कथेचे नाव आहे तुझं सवे बहरली प्रीत, भाग 15वा. लेखिका प्राची सोळे. विराज आदित्य पुढे तर सुमन आणि सुधा मागे बसल्या. अय्या सुधा, किती सुंदर शिफॉन आहे ग. माझ्याकडे अजून एकही शिफॉन साडी नाही आहे बघ. सुमन एवढंसं तोंड करत बोलली. सुमन विराजच्या मागच्या सीटवर होती, त्यामुळे तो आरशातून तिला बघू शकत होता. तिचं एवढंसं तोंड बघून त्याला हसू आले. ए सुमन, पण तुझी ही पिस्ता कलरची साडी किती वेगळ्या डिझाईनची आहे बघ, आणि रंगसंगतीत अफलातून कुठून घेतलीस ग, सुधाने विचारले. सुधाच्या प्रश्नाने ती गांगरली. काय उत्तर द्यावे तिला समजेना. मध्येच आरशातून ती विराजकडे पाहत होती. विराजला तिची कोंडी कळली. सुमनजी, असं काय करता? त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना, काकूंची मैत्रीण आली होती आणि त्यांनी भेट म्हणून ही साडी दिली. विराज पटकन बोलला. अरे हो, विसरली बघ. सविता मावशी आली होती, तिने आणली. सुमन पटकन बोलली. छान आहे. बरं, देवीचं दर्शन झाल्यावर माझ्याकडून तुम्हाला चहा नाश्ता आहे बरं का. नाही म्हणू नका. आताची वेळ चहाची आहेच, पण काहीतरी खाऊयाही, सुधा म्हणाली. हो तर, आम्ही कुठे नाही म्हणतोय. शाळेत नोकरीला लागली म्हणून तर पाठी देतेस ना, विराज बोलला. हो जोगळेकर, बरोबर आहे तुमचे. मी आज पार्टीच देणार आहे, सुधा हसून म्हणाली. वाकोली आलं. विराजने गाडी थांबवली. सगळे उतरले. एक चांगली जागा बघून त्यांनी गाडी पार्क केली. सगळे मंदिराच्या दिशेने चालू लागले. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. चौघांनी आत प्रवेश केला. देवाचं ठिकाण एवढं पवित्र असतं की सगळ्या दुष्ट शक्तींचा तिथेच नाश व्हावा. आदित्य कधीच कोणत्याही मंदिरात गेला नव्हता. सगळी सुख पायाशी असताना कोणापुढे हात जोडावे लागले नव्हते. मंदिरात आल्यापासून तो वेगळी अनुभूती घेत होता. त्याला त्याच्या मनाची दारं सताड उघडली आहेत आणि त्या दारामधून सगळी सकारात्मक ऊर्जा त्याच्याकडे खेचली जात आहे असे वाटत होते. तो खोल खोल श्वास घेऊ लागला. ती पवित्र शुद्ध हवा तो छातीत भरून घेत होता. सुमन आणि सुधाने देवीची ओटी घेतली. सगळे तिच्यासमोर उभे राहिले. कालकाई आईचे दिव्य रूप पाहून तिचे तेज मनाला आत्म्याला मोहून टाकत होते. चौघे मंत्रमुग्ध होऊन तिच्यासमोर नतमस्तक झाले. आदित्यसुद्धा त्यापुढे सुमन आणि विराज असे उभे होते. सुधाने ओटी तिथल्या असलेल्या पुजाऱ्याच्या हातात दिली. देवीला खडा नारळाची ओटी चढून प्रसाद म्हणून ताटात नारळ परत केला. आदित्यला गंध लावले तर सुधाला कुंकू लावले. तसंच सुमनचीही ओटी देवीला अर्पण करून तिला प्रसाद म्हणून नारळ दिला. विराजला गंध लावून तिलाही कुंकू दिले. चौघांनी हात जोडले. आई, तुझ्या चरणी ही लेकरं आली आहेत. त्यांना तुझा आशीर्वाद दे. त्यांचं कल्याण कर, भलं कर. त्यांचा संसार सुखी कर आणि दोघींचे सौभाग्य अखंड राहू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना. पुजाऱ्यांनी देवीला प्रार्थना केली. दक्षिणा दानपेढी अर्पण करून चौघे बाहेर आले. तिथे असलेल्या बेंचवर बसले. सुधा आणि सुमन दोघी एकमेकींकडे बघून हसत होत्या. आदित्यने ते पाहिले व म्हणाला, हे एक मिनिट, मला माहिती आहे तुम्ही दोघी का हसतायत ते. का हसतोय सांग, सुमन बोलली. आता ऐकलं ना सगळ्यांनी ते पुजारी काय म्हणाल ते. ही थॉट दॅट वी आर कपल्स, इजंट इट. विराजने फक्त हुंकार भरला. मग तुम्ही दोघी का नाही म्हणालात? असं काही नाही आहे ते. आदित्य डोळे मोठे करत सुधाकडे पाहत बोलला. आदित्य, आपण उभे कसं होतो पाहिलं का, जोडीने. त्यामुळे त्यांना वाटलं असेल. जाऊ दे, सुमन त्याला समजावत म्हणाले. अरे काय जाऊ दे, माझ्या बाजूला सुधा होती. याचा अर्थ ते आम्हाला एक कपल आणि तुम्हाला एक कपल समजले, पण तसं बिलकुल नाही आहे. उगाचं समजायचे. मिस्टर आदित्य, तुम्ही काय एवढी चिडताय? त्यांचा भ्रम झाला असेल कदाचित, पण देवीचा तर नाही होणार ना. त्या पुजाऱ्यांच्या मुखातून साक्षात कालकाई बोलली. तिने आशीर्वाद दिला आणि तो कधी खाली जाणार नाही. सुधा त्याच्याकडे हरवलेल्या नजरेने पाहत बोलली. सुधाच्या मनात जे होते ते देवीच्या ओठातून आले होते. सुधा, आदित्य, कूल डाऊन. काय एवढा पॅनिक होतोय? आपण देवीच्या दर्शनाला आलोय आणि तू वाद घालतोयस. शांत हो. प्रथमच विराजने तोंड उघडले. आपलं सर्वांचे दर्शन छान झाले ना. आता इथून निघू आणि कुठल्या तरी हॉटेलमध्ये चहा कॉफी घेऊया. भूक पण लागली आहे मला. चला निघायचे का? विराज तिघांकडे बघत बोलला. येस, लेट्स गो, आदित्य बोलला. चौघे कार जवळ आले. जोगळेकर,
इथून 5 मिनिटांवर स्वागत हॉटेल आहे. तिथे सगळे पदार्थ छान मिळतात. तिथे जाऊया. सुधा बोलली. अरे वा, छान, चला बसा, जाऊया. आधी जसे बसले होते तसेच सगळे बसले. सुमन विराजच्या मागे होती. विराजने आरशातून सहज मागे नजर टाकली आणि उडालाच. तिचे निळे डोळे त्याच्याकडे एकटक बघत होते. डोळ्यात प्रेम काठोकाठ भरलेले, ओठ काहीतरी सांगू पाहत आहेत असे वाटणारे. तिचे लाल झालेले गाल, हे सारं काय आहे? सुमन वेगळी का भासत आहे? मगाशी पुजारी जे बोलले त्याने तिला आनंद झालाय का? अगं बोल ग राणी, तुझ्या जे मनात आहे ते एकदा तरी बोल. त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. जर तुला मी आधी माझ्या प्रेमाची कबुली द्यावी असं वाटत असेल तर देतो, आजच देतो कबुली. तू ऐकायला तयार आहेस का? मग तू हो म्हणशील का? पण असे डोळे रोखून पाहू नकोस माझ्याकडे. मग मी माझा राहतच नाही. वेड लागते तुझे. विराज मूकपणे तिच्याशी बोलत होता आणि म्हणतात ना, मनापासून घातलेली साथ हृदयाला ऐकायला जाते. सुमनला ते ऐकायला गेले असेल का? एखाद्याला प्रेमाने फूल द्यावे आणि ते फूल घेणाऱ्याने तिथेच कुस्करून टाकून फेकून द्यावे असे सुधाला वाटले. आता जे आदित्य बोलला त्याने तिला राग नाही आला, पण ती दुःखी झाली. ती आदित्यकडे ज्या नजरेने पाहते ते फक्त माझ्यापुरतेच आहे. आदित्यला जराही असे वाटत नाही आहे. हा माझाच मूर्खपणा आहे, जी स्वतःची पायरी विसरून नको ते स्वप्न बघते. सुधाचा कंठ दाटून आला. ते तिचं मन सांगत होते, जे होणार ते देवीने दाखवले आहे. आता फक्त वाट पाहायची. जोगळेकर, थांबवा गाडी, आले हॉटेल. सुधा बोलली तसे विराजने बाहेर लक्ष दिले. चौघे उतरले व हॉटेलमध्ये शिरले. उद्या आदित्यची आई येते. ती काय येते माहिती? जर तिच्या शब्दापुढे कोणाचं काही चाललं नाही आणि सुमनने या लग्नाला होकार दिला तर. नाही. विराजने विचाराने विराज शहारला. त्याआधी सुमनला माझं प्रेम समजायला हवं आणि तेही आज रात्रीच, विराजने निश्चय केला. स्वागत हॉटेलचं स्वागत आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद सगळ्यांना आवडला. मनासारखे पदार्थ आणि कॉफी घेऊन फ्रेश होऊन सगळे बाहेर पडले. सुधे, थँक्स हं, तू खूप छान हॉटेल सुचवलेस. मन आणि पोट दोन्ही भरले. विराज प्रसन्नपणे म्हणाला. थँक्स जोगळेकर. आणि तुम्ही सुधे म्हणालेलं मला खूप आवडलं. किती आपलेपणा आहे. आहेच हा माणूस जादूगार, आपल्या गोड शब्दांनी सर्वांचं मन जिंकून घेणारा. सुमन, सुमन, हवं कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? सुधाने सुमनच्या खांद्याला हलवले. नाही ग, कसला नाही. चला निघूया. सुमनचे मन विराजमध्ये गुंतता थांबले. सगळे गाडीत बसले. अंधार झाला होता. गाडीचे हेडलाईट्स चालू करून विराजने गाडी स्टार्ट केली. खूप छान गेला आजचा दिवस, सुमन म्हणाली. आदित्य, जागा पाहिलीस की नाहीस? अण्णांबरोबर जाणार होतास ना बघायला? विराजने त्याला बोलतं केलं. हो, जाणार होतो, पण ऐनवेळी त्या माणसाची छोटी मुलगी आजारी झाली, सो त्याने काही दिवस थांबायला सांगितले आहे. अच्छा, जर जागा पसंत पडली तर काय करण्याचा विचार आहे तुझा? विराजने विचारल्या. अरे ते मी नाही सांगू शकत. जे काही करायचे ते आईच करणार. सगळे निर्णय तीच घेत असते. इथे जागा घेण्याचा तिचाच निर्णय आहे. व्यवस्थित सगळं झालं तर इथे एक फॅक्टरी सुरू करू, मग बघू आई काय निर्णय घेते ते. अच्छा, म्हणजे जागा बघण्यासाठी इथे आला आहेस तर? हे विराज, फक्त जागा बघण्यासाठी नाही हां. इथे येण्याचं अजून एक कारण आहे आणि ते म्हणजे, ऐक ना आदित्य, ठीक आहे, उद्या कुंदा आत्याला किती वाजता आणायला खेळला जायचे आहे? टायमिंग कळला का? विराजने सरळ विषय बदलला. सुमनच्या ते लक्षात आले. तिने सुटकेचा निश्वास सोडला. तिला आदित्यमध्ये जराही स्वारस्य नव्हते. विराजने सुधाला तिच्या घरी सोडले. सगळ्यांना आल्याबद्दल तिने पुन्हा एकदा थँक्स म्हटले. यावेळी आदित्यकडे बघण्याचं तिने टाळलं. सगळ्यांचा निरोप घेऊन ती गेली. विराजने गाडी फाटकाबाहेर उभी केली. सुमन आणि आदित्य उतरले. आदित्य गेट उघडून पुढे गेला. गाडी पार्क करून विराज उतरला. त्याने पाहिले सुमन तिथेच उभी होती. अरे, पुढे नाही गेलात? विराज बोलला. जोगळेकर. काय? मला तुम्हाला काही सांगायचे आहे. काय ते? जोगळेकर, मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा. मला आहोजाहो करू नका. नावाने हाक मारा. फक्त सुमन म्हणा. सुमन हळुवारपणे बोलली. विराज हसला. नक्की?
तुला सुमन म्हणून हाक मारेन, पण अण्णा आणि काकूंसमोर काय? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आई तर खुश होईल. तुम्ही आता विसरू नका हां. सुमन, काय? मला तुझ्याशी बोलायचे आहे. ठीक आहे, उद्या शाळेत जाताना बोलूया, ती हसत म्हणाली. नाही, आजच बोलायचे आहे अर्जंट. आणि खरं सांगू, आजच्या आपल्या बोलण्यावर माझं पुढचं सगळं अवलंबून आहे. विराज बोलला. भेटशील का मला? जोगळेकर, मी रात्री 12 नंतर येईन. पण कुठे? कुठे म्हणजे? तुमच्या खोलीत. तिथेच बोलू शकतो ना? सुमन म्हणाली. माझ्या खोलीत? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. येईन मी. दाराला कडी लावू नका, फक्त लोटून ठेवा, कारण घरात इतर ठिकाणी भेटणे धोक्याचे आहे. चला जाऊया. सुमन गेट उघडत बोलली. दोघे गेटमधून आत आले. पायरीवर आदित्य उभा होता. सुमनची विराजप्रती असणारी जवळीक त्याला अजिबात पसंत नव्हती. ही माझ्याशी बोलायची सोडून या परक्या माणसाशी बोलते, ह्याला काय अर्थ आहे? हिला माहिती मी का आलोय ते. तरी माझ्या आणलेल्या गिफ्टला नकार दिला. ह्या सुधामुळे मूड ऑफ झालाय म्हणे देवीने सगळं ठरवलेलं आहे. मूर्ख कुठली. साडी छान दिसते काय म्हणालो तर चक्क अधिकार गाजवायला लागली. स्टुपिड मुलगी. उद्या आई आली की सगळं काही तिला सांगणार आणि आधी माझं आणि सुमनचं लग्न करायला सांगणार. आदित्यचे तपकिरी डोळे चमकले. कानाच्या मागे घाम ओघळू लागला. नाही, जास्त विचार करायचा नाही, मग त्रास व्हायला लागतो. आदित्य, आलात का? अण्णा मागे उभे राहून विचारत होते. विराज सुमन पायरी चढून वर आले. उमा काकूही आल्या. चला, सगळ्यांनी हात पाय तोंड धुवून घ्या. स्वयंपाक तयार आहे. आरवही थांबला आहे तुमच्यासाठी. आणि हो, मला दर्शन कसे झाले तेही ऐकायचे आहे. उमा काकू म्हणाल्या. आई, मी आली तुला मदत करायला. सुमन बोलून तिच्या रूममध्ये गेली. जेवताना आरव, अण्णा, उमा काकू सगळे प्रश्न विचारत होते. सुमन विराज उत्तरं देत होते. आदित्यने बोलणे टाळले. सगळ्यांची जेवणे झाली. जोगळेकर, उद्याचं काय? अण्णा संकोच करत बोलले. अण्णा, किती वाजता निघू ते सांगा. मी हाफ डेने जाणार आहे. शिव 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 येऊन ही गाडी घेऊन जाईल आणि मोठी गाडी देऊन जाईल. आदित्य पण येणार असेल ना? येस, ऑफकोर्स. मी येतोय विराज. मम्मा येते माझी. गुड. तू, मी, शिव आणि येताना कुंदा आत्या असतील. किती वाजता निघू अण्णा? 12 वाजता तिथे जा. मीही उद्या घरी आहे. सुट्टी घेतली आहे. अण्णा, मी शाळेत जाणार. पेपर्स काढणे चालू आहे. उद्या सुधाचाही पहिला दिवस आहे कामाचा. मी असेन तर बरं. सुमन म्हणाली. अरे हो, ठीक आहे बेटा, तू जा. सुधालाही बरोबर घेऊन जा. उशीर नको व्हायला. अण्णांनी संमती दिली. सुमनच्या या वागण्याचा आदित्यला राग आला. उद्या आई येते तर सुमननी सुद्धा थांबायला हवे होते. ठीक आहे, सगळ्याचा हिशोब ठेवेन. आदित्य मनात चरफडत बोलला. मागची सगळी आवराआवर झाली. उमा काकू, अण्णा त्यांच्या खोलीत, आरव त्याच्या खोलीत गेला. सुमनने सगळी दारी खिडक्या बंद केल्या. ती तिच्या खोलीत जायला वळले. विराज तिथे सोफ्यावर बसला होता. एका क्षणासाठी दोघांनी एकमेकांना पाहिले. सुमननी डोळ्यांनी येते असा होकार भरला. आज ती विलक्षण रात्र आली आहे आपल्या आयुष्यात, जी साक्षीदार असणार आहे आपल्या प्रेमाला. हळव्या समंजस विराजच्या मुखावर स्मित आले. तो उठला. लाईट बंद करून जिना चढू लागला. कधी नव्हे ती त्याचे हृदयही धडधडत होते. यश किंवा अपयश या दोहोंच्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते. जे काही असेल ते तो स्वीकारणार होता, अगदी आनंदाने. आता वाट पाहायची होती सुमनची. आपल्याच घरात एका परक्या पुरुषाला लपतछपत भेटायचे हा विचार किती धाडसी आहे. कोणी पाहिले तर किती पंचायत होईल. वरच्या मजल्यावर आदित्यची खोली आहे. जपून जावे लागणार. पलंगावर इकडून तिकडे कूस बदलत सुमन विचार करत होती. वेळ लवकर जात नाहीये असे तिला वाटत होते. 11:30 वाजले. अजून अर्ध्या तासाने ती विराजच्या खोलीकडे जाणार होती. सुमन उठली. नाईट ड्रेस होता.
नाईट ड्रेस घातला होता म्हणून अंगावर शाल पांघरून घेतली. दार उघडून बाहेर आले. आरव आणि अण्णा आईची खोली खाली होती. वर 3 खोल्या होत्या. पैकी एकीत आदित्य आणि दुसरीत विराज होता. सुमन बाहेर आली आणि क्षणभरासाठी ती घाबरली. समोर काळोख होता. स्वतःच्याच घरात घाबरली याचे तिला हसू आले. सवयीने तिने सावधपणे पावलं टाकली. काळोखात काहीतरी पायात अडकले तर आपण धडपडू किंवा काहीतरी पडून या शांततेत मोठा आवाज होईल ही सारी पंचायत झाली असती. हळू चालत ती जिन्याजवळच आली. आवाज न होऊ देता ती एक एक पायरी चढू लागली. पॅसेज आला. डाव्या बाजूची खोली आदित्यची होती. तिने पाहिलं. दाराच्या फटीतून आतला उजेड येत होता. सुमन घाबरली. म्हणजे आदित्य जागा आहे की लाईट बंद न करता हा झोपला? जाऊ दे, आधी इथून पुढे जाऊ. सुमन पुढे आली. उजव्या बाजूची खोली विराजची होती. तिने त्याला दार लोटून ठेव असे सांगितले होते. तिने दाराला हलकासा धक्का दिला. दार अलगद आतल्या बाजूला उघडले. थोडा वेळ ती तिथेच थांबली आणि आत पाऊल टाकले. आतमध्ये छोटा दिवा जळत होता. सुमनने वळून दार लावून घेतले आणि वळली. भयाने ती ओरडणार तोच विराजने तिच्या तोंडावर हात ठेवला. अगं का ओरडतेस? काय झाले? विराज तिच्या तोंडावरचा हात न काढता बोला. ओ ओ सुमन फक्त तोंड हलवत सुमन फक्त डोकं हलवत होती आणि विराजला त्याची चूक लक्षात आली. त्याने पटकन तिच्या तोंडावरचा हात काढला व पाठी सरला. सॉरी बस इथे पलंगावर बस, तो हात करत बोलला. सुमन अजूनही जोरात श्वास घेत होती. विराजने पाण्याची बाटली तिच्यासमोर धरली. सुमन थोडं पाणी प्यायली. माझं तोंड का दाबलत? रागाने सुमन बोलली. तूच ओरडण्याच्या पावित्र्यात होती ना, मग सुचलं ते केलं. अच्छा, पण तुम्ही भूतासारखे माझ्यासमोर कुठून आलात? दार उघडले नव्हते. दार उघडले तेव्हा नव्हता तुम्ही. तेच तर, वेळ होता म्हणून गॅलरीत उभा होतो. सकाळच्या दृश्यात आणि रात्रीच्या दृश्यात किती फरक असतो ना, तेच बघत होतो. दाराचा आवाज आला तसा आतमध्ये आलो, विराज बोला. ठीक आहे, सुमन लटक्या रागाने बोलली. तिने विराजकडे नीट पाहिले. त्याने नाईट शॉर्ट्स आणि बनियान घातली होती. त्याचे पिळदार शरीर उठून दिसत होते. गॅलरीत उभे राहूया का? विराजने विचारले. ठीक आहे, चला. सुमन आणि विराज गॅलरीत आले. वातावरण एकदम थंड शीतल झाले होते. समोरचा रस्ता सुस्त अजगरासारखा झोपला होता. दुतर्फा असलेली झाडी अंधारात वाकुल्यांचा खेळ खेळत होती. सावल्या क्षणात दिसायच्या, क्षणात गायब व्हायच्या. चंद्राचा प्रकाश जसा पडेल तसा आणि वारा आल्या की सावल्या पाठ शिवणीचा खेळ खेळत होत्या. अंगणातली रात्राणे अगदी बहरून आली होती. तिचा घमघमाट सगळीकडे पसरला होता. त्या धुंद करणाऱ्या सुगंधाने वेड लावले. काळ्याकुट्ट नभात चांदण्या चमचम करत होत्या. हे रात्रीचं विश्व विलक्षण होते, गूढ आणि अगम्य होते. निसर्गाची 2 भिन्न रूपे सुमन स्वतःला विसरून पाहत होती. तिला वेड लागलं. हरवलीस नाही या रात्रीत? विराज तिच्या बाजूला उभा राहत बोलला. सुमन भानावर आली. रातराणीचा सुगंध खोलवर छातीत भरून घेत तिने हो म्हटले. बघ, तू इथेच राहून रात्र अशीही असते हे तुला माहीत नव्हते? हो जोगळेकर, खरंच कधी पाहिलंच नाही रात्रीचं विश्व कसं असतं ते. सुमन कुठेतरी एकटक बघत बोलली. गॅलरीत 2 खुर्च्या ठेवून दोघे बसले. तुम्हाला काय बोलायचे आहे? सुमन त्याच्याकडे बघत बोलली. सांगतो, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? विराज तिच्या डोळ्यात खोलवर बघत बोलला. विचारा ना. सुमन, मला वाटलं होतं का की कधीतरी अशी रात्रीची एकटी सुमन, तुला वाटलं होतं का की कधीतरी अशा रात्रीची एकटी तू एका परपुरुषाला भेटायला येशील? आणि आज का आलीस? मला खरे उत्तर अपेक्षित आहे. सुमनचं बापले. विराज असं काही प्रश्न विचारेल तिला वाटलं नव्हतं. तरी काय चुकीचे विचारले त्याने? का आलो असे आपण त्याच्या खोलीत? जराही विचार न करता. प्रत्येक गोष्टीला कारण असते, तसेच माझ्या कृतीलाही कारण आहेच. असं आंधळेपणाने मी का लिहायच्या एका सांगण्यावर? सुमन स्वतःलाच प्रश्न विचारत होती. काय सापडते का उत्तर? विराज गालात हसून बोलला. सुमनने फक्त त्याच्याकडे पाहिले. सुमन, उत्तर माहीत असूनही सांगितले नाहीस तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला काय करायचे ते समजणार नाही. चालेल का तुला हे? विराज भावनेच्या भरात बोलला. नाही, थांबा. माझं अजून उत्तर आले नाहीये. उगाच कुठलाही अर्थ काढू नका. सुमन पटकन बोलली. मग सांग काय ते?
जोगळेकर, ज्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी, आपलेपणा वाटतो, ओढ वाटते, त्याच्याकडे मन धाव घेणार ना? वाह, मस्त मार्मिक उत्तर दिलेस हा. जोगळेकर, तुम्हाला मला काहीतरी सांगायचे आहे आणि तेच ऐकण्यासाठी मी आली आहे. सांगा. सुमन, इथे दापोलीला आलो तेव्हा कोरं मन होते. फक्त कामाचा विचार मनात होता. मग इथे या घरात आल्यावर माझ्यापुरते माझे सगळे संदर्भ बदलले. पण आपण का या घरात आलो याचं उत्तर मला सापडले. नियतीने इथे आणलं. तू मला भेटायची होतीस. मी खोटं नाही सांगणार. जेव्हा पहिल्या प्रथम तुला पाहिले ना, तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. आपली गाठ आधीच बांधली आहे हा विचार आला. जसे दिवस जात आहेत तसा मी अधिक तुझ्याजवळ येतोय. मला माहीत नाही तू कशी रिॲक्ट होशील, पण माझं मन तुझ्यासमोर मोकळं करणं गरजेचं वाटलं. माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं. सुमन, माझं प्रेम आहे तुझ्यावर. स्वतःपेक्षा तुझा जास्त विचार करतो आणि करणार. कदाचित हे सगळं बोलण्याची आजची शेवटची रात्र आहे, कारण उद्या कुंदा आत्या येते आणि ती का येते हे तुला आणि मला माहिती आहे. तू जो निर्णय घेशील ते फायनल असेल, पण त्याआधी माझं प्रेम तुला कळायला हवं. कुठल्याही दबावाखाली येऊन तू निर्णय घेऊ नये असे मला वाटते. प्रेम ही भावना आहे आणि ती एकाला वाटून चालणार नाही. दोघांच्या भावना एकत्र यायला हव्यात, तरच पुढे गोष्टी सरकतील. सुमन, आय लव्ह यू. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे मी माझ्याबद्दल सांगितले, पण ह्यात कुठलाही दबाव नाही. अधिकार जबरदस्ती तर नाहीच नाही. तुझा निर्णय काहीही असो, मला मान्य असेल. हां, शब्द आहे माझा. विराज बोलला आणि उठून गॅलरीच्या कठड्याला टेकून दूर शून्यात नजर लावून उभा राहिला. क्रमश. कथेची हक्क येथे इकडे सुरक्षित. विराज आणि सुमन येतील का जवळ? आणि उद्या येथे एक प्रचंड मोठं वादळ कुंदा आत्याच्या रूपाने. काय होणार आहे त्यासाठी ऐकायला विसरू नका. तुझं सवे बहरली प्रीत. धन्यवाद.